सन 2021 मध्ये ग्रामपंचायत वळती निवडणूक होत असताना नवी मुंबईचे नगरसेवक भाऊसाहेब भापकर व धोंडीभाऊ शेठ भोर यांच्या नेतृत्वाखाली 11 सुशिक्षित व उच्च पदवीधर उमेदवार देण्यात आले. त्यामध्ये सरपंच आनंद वाव्हळ यांची आरक्षणातून निवड झाल्यामुळे SC प्रवर्गातून निवडून आले व प्रशासकीय अनुभव असल्याने गावच्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांना दिलेल्या अजेंड्यामध्ये ठरवलेली कामे पूर्णत्वास नेली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने मागील 5 वर्षाच्या काळामध्ये शरद आदर्श कृषी ग्राम, RR आबा स्वच्छता ग्राम, आदर्श सरपंच पुरस्कार इत्यादी पदके मिळवली. या वर्षी आंबेगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात वळती ग्रामपंचायतीचा सहभाग असून गाव व ग्रामपंचायत ग्रामस्थ शासनाने ठरवलेल्या मूल्यांकनामध्ये अग्रेसरपणे काम करीत आहेत. नक्कीच यामध्ये वळती ग्रामपंचायतीचा नंबर लागेल अशी आशा सरपंच आनंद वाव्हळ यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी सरपंच तथा प्रशासक आनंद वाव्हळ. सर्वप्रथम आपल्या शिवसाम्राज्य वृत्तवाहिनीचे मी हार्दिक अभिनंदन करतो, आपले आभार मानतो की आपण आपल्या या वळती गावातील जी काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आम्ही जो अजेंडा आखला होता त्या माध्यमातून पूर्ण करण्याची जी कामे होती ती आम्ही अस्तित्वात आणली, सत्यात उतरवली. त्याचा लेखाजोखा आपल्या या वृत्तवाहिनीतून पार पडत असताना सर्वप्रथम आपले आभार अभिनंदन करीत असताना ग्रामपंचायत सन 2021 मध्ये माननीय भाऊसाहेब भापकर व धोंडीभाऊ शेठ भोर यांच्या मार्गदर्शनाखाली मी मागासवर्गीय वस्तीमधून सर्वप्रथम पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आलो. आणि आमच्या या अजेंड्यामध्ये हा विषय नक्कीच होता की गावची प्रगती, गावचा ध्यास, गावचा विकास या अजेंड्यामध्ये असताना दवाखाने असतील, सोयी सुविधा असतील, रस्ते असतील, पाणीपुरवठा असेल, या अनेक गोष्टींवर आम्ही कायम सातत्याने या 5 वर्षामध्ये लक्ष देऊन गावामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा सर्वांना एकोप्याने घेऊन एकत्रित करून आज गाव पुढे नेण्याचा हा मानस आम्ही आमच्या सर्व ग्रामपंचायत अधिकारी असतील, मी स्वतः सरपंच तथा प्रशासक असेल, त्याचप्रमाणे आमचे सर्व ग्रामपंचायतले सदस्य असतील, या सर्वांनी या 5 वर्षात हा अजेंडा पूर्ण केलेला आहे. आज खरं पाहता आपण पाहत असाल की बाजूला पशुवैद्यकीय दवाखाना हा मंजुरीसाठी सततचा पाठपुरावा तत्कालीन सरपंच असतील किंवा इथून मागचे जे काही गावचे गाव कारभारी असतील यांनी पाठीमागे 2010 पासून सततचा पाठपुरावा केला. परंतु जागेअभावी काही शासनाच्या त्रुटी, काही शासनाचे परमिशन या गोष्टीमुळे राहून गेल्या आणि त्या होत नसल्याने 2021 मध्ये जेव्हा आम्ही सरपंच म्हणून किंवा आमची बॉडी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा नव्याने आम्ही 2021 ला 3ऱ्याच महिन्यात मार्च महिन्यामध्येच ग्रामसभेमध्ये ठराव करून ह्या गायरान जागेमधील जवळजवळ 20 गुंठे जागा ही प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी तर 20 गुंठे जागा ही पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी देण्याचे आम्ही ठरवले. त्यामध्ये 17 गुंठे जागा ही घरकुल जी निराधार लोक आहेत, ज्यांना भूमिहीन लोक आहेत, त्यांना देखील 17 गुंठे जागा देण्याचं आम्ही ग्रामसभेने ठरवून त्यातून पुढे आम्ही कामाला लागलो. आज खरं पाहता ही जागा मिळवणे खूप जिगरीचे आणि खूप कष्टाचे काम हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतच्या अधिकारात जेव्हा काही गोष्टींच्या त्रुटीत काही गोष्टींचे मुद्दे जेव्हा निस्तारण करायचे असते प्रशासकीय कामामध्ये, तर त्याला सततचा पाठपुरावा, सततचा फॉलोअप, सततचा अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं हे खूप मोठं महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि याचा पाठपुरावा करत असताना मी, माझे ग्रामस्थ, माझे गावातील सर्व जनता, त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायत मधले सर्व टीम सदस्य असतील, हे सर्व माझे पाठीशी असताना मला हे काही जास्त अवघड गेलेलं नाही. या 5 वर्षात जो काही आम्ही अजेंडा ग्रामस्थांपुढे गावच्या विकासासाठी ठेवला होता तो नक्कीच आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातूनच आज आपण पाहताय बाजूला ही बघा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याचं देखील आता जवळजवळ बांधकाम संपत आलेलं आहे आणि पशुवैद्यकीय दवाखान्याचं काम चालू झालेलं आहे. यामध्ये परमिशन घेताना छोट्या गोष्टींमध्ये अशा गोष्टी आहेत का तिथून छोट्या छोट्यामध्ये सर्कल असेल, तुमचे तलाठी असेल, त्याचप्रमाणे तहसीलदार, प्रांतनंतर पुढे कलेक्टर नंतर अवर सचिव, त्याच्यानंतर मग मंत्रालयामध्ये गेल्यावर तिथे मुख्य सचिव, मग त्याच्यानंतर मंत्री महोदय, SDO, अशा सर्व बाबींमधून आम्ही गेलेलो आहे. तिथं आम्ही
या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे. काही ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणीमध्ये मेन मेन अधिकारी असतील त्यांच्या संघ विचारात घेतलेला आहे, काही त्रुटी पूर्ण केलेल्या आहेत. आणि नंतर आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हेही मंत्रालयामध्ये असताना मी सतत त्यांचा पाठपुरावा त्यांच्याकडे जाऊन करत असल्यामुळे त्यांनी देखील आपल्याला ह्या जागेसाठी जे काही अडचणी येतील किंवा ज्या महसूल मंत्र्यांक विखे पाटलांका काही जागा त्यावेळेस तो चार्ज होता, तर त्यांनी देखील शिफारस आपल्या तत्कालीन गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांनी देखील शिफारस केलेली आहे. आणि एवढं करत असताना आज ह्या जागांचा आज लाभ आपल्या ह्या गावाला इथून पुढे ऐतिहासिक बनणार आहे. इथं छानपैकी असं ऑपरेशन थिएटर, मोठं दवाखाना, त्यानंतर चांगले सुख सुविधांचे असं हे वैभवशाली वळती गाव तयार झालेलं आहे. एवढं करत असताना हे उद्घाटन आम्ही माननीय आपल्या तालुक्याचे आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील, त्याचप्रमाणे आताच नियुक्त निवडून आलेले विवेक वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपाध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्यांच्या हस्ते आपण यांचं उद्घाटन केलेलं आहे. खरं तर आज गावामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण, कुठल्याही प्रकारचा मतभेद न मानता आम्ही गावकऱ्यांनी हे गाव पुढे नेण्यासाठी भरपूर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचा मुद्दे आखलेले आहेत. त्यामध्ये मग तुम्हाला सांगतो, एक 12-15 वर्षापासून प्रलंबित असलेला हा नागापूर वळती रोड असेल, तो एक पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश आलं. त्यानंतर सर्वात मोठं यश जर आमचं कुठं असेल तर गावचं जे नाक आहे, आज छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू असेल, याला देखील परमिशनसाठी खूप आम्ही वेळ घेतला, खूप टाइम घेतला आणि त्याच्यातून जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही ते प्रवेशद्वार उभं केलं. आज गावच्या सहकार्यांमधून 50 ते 55 लाखाचं हे मोठं प्रवेशद्वार आम्ही उभं केल्यानंतर आज तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर ही दवाखाने परत आपण आणले, गावच्या गायरान जागेमध्ये घरकुल लोकांना दिली आणि अशी छोटी छोटी जी अजेंड्यामध्ये आम्ही जी कामं घेतली होती ते नक्कीच पूर्ण पार पाडलेली आहे. आज अभिमान वाटतो गावामध्ये की आज सगळ्या प्रकारचा जरी कुठले 2-3 पक्ष असले तरी एक मताने आणि एक संघाने हे गाव चालणार आहे. आज 50वं वर्ष आज आपल्या गावामध्ये सप्त्याचं देखील ह्या विठ्ठल रुक्मिणी सप्त्याचं ऑगस्ट मध्ये चालू होत आहे आणि याच्यासाठी देखील दोन्ही गटांमधून सगळे एकोप्याने आज गाव पुढे जाताना तिथे मग तुमचा 9 दिवसाचा सप्ताह करायचा आहे. त्याला असणारे जे काही भजनी मंडळ आहे, त्याला असणारे जे काही कीर्तनकार आहे, त्याला असणारे जे काही जेवण आहे, लोकांचा जो काही समापचार आहे, हा सगळा एकोप्याने आपण ग्रामस्थ म्हणून एकत्रित आणत आहोत. आज गाव करील ते राव नाही करणार हा उद्देश जरी सगळ्यांनी एकत्रित जर ठेवला तर नक्कीच हे गाव भरारीने पुढे जाईल. आज तुम्हाला सांगतो, हे पशुवैद्यकीय दवाखाना झाला. आपण आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे जे काम चालू आहे हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहे. सध्या काम चालू आहे, परंतु हे काम चालू असताना ज्याला काही गोष्टी आवश्यक आहे, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या परिपूर्ण केल्यानंतर हे काम चालू अतिजोरात तातडीने झालेलं आहे. एक 6 महिन्याच्या अवधीतच हे काम झालेलं आहे. भविष्यात इथे पुढे चारी बाजूनी चौथरा भिंत असेल, कॉन्क्रिटीकरण असेल किंवा तुमचा पेविंग ब्लॉक असेल, या सगळ्या गोष्टी ह्या इथून पुढे होणार आहेत आणि नंतरच नक्कीच ह्या वैभवात आपल्या गावच्या वैभवात भाग पडणारच आहे. आणि एवढं सांगत असताना आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान जे आज राज्यामध्ये चालू आहे, या राज्यामध्ये अभियान चालू असताना आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आपले आंबेगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय प्रमिला मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आपण वळती गाव देखील चांगलं ह्या अभियानात भाग घेतलेला आहे. आणि या भाग घेत असताना ज्या काही छोट्या छोट्या त्याच्यामध्ये असणारे जे काही पॉइंट्स आहेत, त्याच्यातले जे गुण आहे ते गुण मिळवण्याचा आपण बारकाईने प्रयत्न करीत आहोत की जेणेकरून आपल्या गावाचा नंबर हा कुठेतरी आला पाहिजे. आपल्या गावाचा नंबर आला तर हा आपलं गाव तालुक्यात नव्हे जिल्ह्यात कुठेतरी जाणार आहे, याचा आनंद आपल्या सर्वांना नक्कीच लागणार आहे. मी एवढं करीत असताना आम्ही जे आमच्या ग्रामपंचायत जेव्हा 2021 मध्ये निवडून आलो तेव्हा जे गावकऱ्यांना आम्ही आश्वासन दिलतं, जे अजेंडा दिलता, तो अजेंडा जेव्हा पूर्ण करीत असताना आता नवीन परत अजेंडा तयार करण्याच्या उद्देशामध्ये आम्ही माझ्या एक अनुषंगाने दोन अजेंड्यामध्ये नावं घेणार आहेत. एक म्हणजे गावामध्ये जी झाडांची जी झाडं लावण्याचा जो जास्तीत जास्त मानस आम्ही ठेवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. या शिक्षणासाठी आपल्या या आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा आपल्या या परिसरामध्ये MPSC UPSC ची जी मुलं शिक्षण घेतात ती आता ह्या 10 वर्षात खूप त्याचा वेग वाढलेला आहे आणि त्याचंच एक उपकेंद्र
जर आपण प्रयत्न केला, गावकऱ्यांनी, शाळेच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी जर प्रयत्न केला आणि त्यांनी जर पाठिंबा दिला तर नक्कीच इथं एक उपकेंद्र देखील, एक चांगली लायब्ररी असेल आणि चांगलं मुलांसाठी शिक्षण असेल हे उभारण्याचा माझा प्रयत्न पूर्ण असेल आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी मात्र आपल्या वृत्तपत्र वाहिनीवर मी ग्वाही देतो. आणि आपण आल्याबद्दल, आपण आपली माहिती घेतल्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा सहर्ष अभिनंदन करून आभार मानतो. धन्यवाद.